विद्यार्थ्यांबरोबर आहोत, हे तुम्ही जे करणार नसताल हे कितपत योग्य आहे? आता आयोगाने तरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आता जाहीर करावं की हे आता आम्ही ठरवलं आहे. त्यामुळे किती वेळ वाट बघायचं, कारण हा आकडा वाढत जाणार आहे. एक अख्खा रस्ता आता ब्लॉक केला आहे, अजून किती अख्खं पुन्हा बंद होण्याची वेळ आलेली आहे. विद्यार्थ्यांचा अंत कुणी बघू नये एवढी विनंती. वाहतुकीला मोठा त्रास होतो, वाहतुकीला मोठा त्रास होतो. आता यांच्या जीवनाला, यांच्या कुटुंबाला, ज्या भागातून ते येत आहेत यांच्या त्रासाला तुम्ही गेले 6 महिने दुर्लक्ष केलं. आता मग त्यांना 6 महिने झालेला त्रास आणि इथं वाहतुकीला 2 तासाचा त्रास, याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आता ह्याच्यामध्ये लोक स्वइच्छेने आलेत, कुणीही आणलेले नाहीत. आता मग ह्यांना भवितव्याचा विषय पडला. जर तुम्ही या रोडवर होणाऱ्या त्रासाचा त्या ड्रायव्हरला सुद्धा विचारलं की या मुलांचं भवितव्य महत्वाचं आहे का तुमचा 1 तास महत्वाचा आहे, तर ड्रायव्हर सुद्धा म्हणेल, नाही तर मालक सुद्धा म्हणेल की या विद्यार्थ्यांचं भवितव्य महत्वाचं आहे. आता ही गोष्ट सरकारला का नाही कळत, असा आमचा प्रश्न आहे. विद्यार्थी आक्रमक होताना दिसतात, पोलिसांची काही ठिकाणी वाद सुद्धा होताना आकडा वाढत चाललाय, वाढत जाणार आहे. निर्णय घ्या ना, विषय संपवा. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि सांगून टाकायचं आहे की यांच्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य केल्या, बस एवढं सोपं आहे. पण तुम्ही विलंब करत का चाललाय, पुढे घेऊन का चाललाय? त्यामुळे कुठेतरी आता जास्त विलंब न करता निर्णय तुम्ही घ्यावा अशी विनंती करतो. परीक्षा अगदी 2 दिवसांवरती आलेली आहे आणि पेपर पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांची आहे. किती व्यवहार्य मागणी आहे? नाही, व्यवहारी याच्यासाठी आहे की बँकिंगची एक्झाम जो त्याच दिवशी आहे. आता सरकारला हे सांगलीतलं जात होतं की त्या दिवशी दुसरी एक्झाम आहे, त्यांनी ऑलरेडी जाहीर केले आणि त्याच दिवशी जर तुम्ही एक्झाम आपली महाराष्ट्राची जाहीर करत असताल त्यात तुमची चूक आहे. आता आंदोलन 4-5 दिवस गेलेले आहे, त्यामुळे तुम्हाला परीक्षा राज्यसेवेची ही पुढे ढकलावीच लागेल आणि कृषी सेवा सुद्धा त्याच्यामध्ये घ्यावं लागेल. एमपीएससी आयोगाची बैठक चालू आहे. हा विद्यार्थ्यांचा निर्णय आहे. मी फक्त पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. विद्यार्थ्यांनी हे आंदोलन उभं केलेलं आहे, त्यामुळे विद्यार्थी जोपर्यंत समाधानी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच यांचं चालू राहील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.